नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 18 सोडवणार आहोत। खूप सोपा प्रश्न आहे, सोडूया। प्रश्न ॲज इट इज ब्लँक पेजेसवर आपण लिहून घेतलेला आहे। नेम दी पेअर्स ऑफ अपोजिट रेज इन दी फिगर। या दिलेल्या फिगरमधून अपोजिट रे कोणते आहेत त्यांचे नेम्स लिहायचे आहे आपणास। तर प्रथम आपण रे म्हणजे काय पाहू। तर ही लाईन आहे, आपणास माहीत आहे लाईन दोन्ही साईडला वाढत असते, एक्सटेंड होत असते। जर आपण या लाईनचे दोन पार्ट केले तर एक पार्ट असा होईल, म्हणजे इथे ॲरो येणार नाही, आणि दुसरा पार्ट असा होईल। दोन्ही साईडला एक एकच ॲरो होईल आणि एक फिक्स पॉईंट राहील। हा याला नेम देऊ आपण। रे कोणता होईल? हा रे ए बी रीडिंग करायची, कारण ए पासून बी कडे वाढत जाते, ए बी रे होईल। आणि हा रे होईल पी क्यू। याची रीडिंग अशी नाही करायची, रे क्यू पी होणार नाही, रे पी क्यू आहे। आणि रे बी ए होणार नाही, रे ए बी होईल। आता ह्या लाईनवर ए बी सी हे तीन जर पॉईंट घेतले आपण, तर येथे हे दोन रे तयार होतील। ह्या बी पॉईंटपासून रे होईल बी ए आणि दुसरा रे बी सी, बी सी बी ए, म्हणजे दोन रे जर एका लाईनवर आहेत। आता हे अपोजिट रे झाले, म्हणजे याची डायरेक्शन या साईडला आहे आणि या रेची डायरेक्शन या साईडला आहे। एकदम हे 180 डिग्रीमध्ये आहेत, म्हणून हे अपोजिट रे आहेत। म्हणजे दोन अपोजिट रेमुळे काय होते, एक लाईन तयार होते। हा एक रे झाला, रे ए क्यू, आणि याला अपोजिट काढला, हा अपोजिट होईल ए पी, म्हणजे ही लाईन तयार होईल, लाईन पी क्यू। समजले? यावरून आता आपण येथे अपोजिट रेच्या पेअर काढायच्या। येथे लाईन दोन तयार झाल्यात, ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे। अपोजिट रे हा पॉईंट घेतला आपण, तर यापासून रे तयार होतो पी एल, तर दुसरा रे होतो अपोजिट पी एम, कारण पी एल या साईडला वाढतोय तर पी एम या साईडला वाढतोय, म्हणून ही एक पेअर होईल रे पी एल। एल पी होणार नाही, पी एल, त्याचा अपोजिट पी एम अँड रे पी एम। हे कसे आहेत? अपोजिट। ही एक लाईन आहे, या लाईनवर दोन रे आहेत, पी एन, रे पी एन आणि रे पी टी अँड रे पी टी होईल। टी पी म्हणता येणार नाही, याला पी टी म्हणावं लागेल, कारण इनिशियल ओरिजिन हा आहे आपला। आले लक्षात? आणि ह्या दोन अपोजिट रेपासून आता पी एल आणि पी एम हे अपोजिट रेपासून काय झालं, एक लाईन तयार झालेली आहे। तसं आता इथे आर दी रे पी एम अँड पी टी, पी एम हा रे आणि पी टी हा रे, हे दोन रे अपोजिट आहेत का? नाहीत, कारण ह्या दोन रेपासून लाईन तयार होत नाही आहे, म्हणून ते अपोजिट नाहीत। पी एम या साईडला एक्सटेंड होतोय आणि पी टी या साईडला जातोय, म्हणजे लाईन होत नाही। असं स्ट्रेट असेल तर लाईन झाली असती। त्यामुळे विचारलं आपण, आर दी रे पी एम अँड पी टी अपोजिट? नॉट। रे पी एम अँड रे पी टी आर नॉट अपोजिट रेज। कारण त्याचं रिझन काय येईल? बिकॉज अपोजिट रे इंडिकेट्स अ लाईन। अपोजिट रेमुळे एक लाईन तयार होत असते, आणि येथे हेअर रे पी एम अँड रे पी टी नॉट इंडिकेट अ लाईन। ह्या दोन रेमुळं लाईन तयार होत नसल्यामुळे ते अपोजिट रे नाहीत। समजलं मित्रांनो? धन्यवाद। पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।